हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आम्ही आलेलो आहोत अक्कलकोटला। तुम्ही जर याच्या आधीचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत देवदर्शनासाठी। तर याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आम्ही तुळजापूर आणि पंढरपूर इथे गेलो होतो आणि त्याच्यानंतर सायंकाळी आज 7 वाजता इथे आलो आणि आता महाराजांचं दर्शन घेण्यासाठी शेजारतीसाठी आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटच्या मंदिरात। जर तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा। तर चला आता आपण जाऊया महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। तर खूप दिवसांपासून माझी इच्छा होती अक्कलकोटला येण्याची, तर ती सुद्धा आता पूर्ण झालेली आहे। लवकरच महाराजांचं दर्शन होणार आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे। चला म्हटलं तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाते आणि महाराजांचं दर्शन घडवण्याचा नक्की प्रयत्न करते। श्री स्वामी समर्थ। शेजारती असते 8 वाजता आणि आता 7:45 वाजले, पण आज खूप गर्दी असल्या कारणाने, गुरुवार असल्या कारणाने तर गेट जे आहे ते लवकरच लागले, तर त्याच्यामुळे आता मध्ये जाता येणार नाही। जर आरती करायची असेल तर इथे बाहेरच उभं राहून करावी लागेल। तर त्याच्यामुळे आता आरती तर दाखवता येणार नाही, कारण की मध्येच जाता येणार नाही आहे। शेजारती जवळपास 40-45 मिनिटाची असते। तर आरती झाल्यानंतर हे गेट ओपन होईल आणि त्याच्यानंतर मग महाराजांचं दर्शन होईल। तर त्याच्यामुळे आता असो बाहेरूनच आरती करूया आणि त्याच्यानंतर जर मध्ये व्हिडिओ जर अलाउड केला, तर जर तिथे अलाउड असेल तर मी नक्कीच तुम्हाला महाराजांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करते। घाई गडबडीत मंदिरात गेलो, पण शेजारतीच्या आधीच म्हणजे 15-20 मिनटं आधीच त्यांनी दरवाजे बंद करून घेतले, कारण उद्या आहे गुरुवार। तर गुरुवारमुळे ना भाविकांची खूप गर्दी झालेली आहे। तर गर्दी इतकी असल्यामुळे त्यांनी आधीच दरवाजे बंद करून घेतले, त्याच्यामुळे बाहेरची लोक आता बाहेरच राहिली। तर शेजारतीला जाणं आता शक्य नाही आहे, तर त्याच्यामुळे मग आम्ही अन्नछत्राच्या इथे आलो, कारण आता ऑलरेडी 8 वाजलेले आहेत। तर म्हटलं जेवून घेऊया आणि झोपूया, छान आराम करूया, कारण की खूप दगदग झालेली आहे। तर उद्या सकाळी 4 वाजता काकड आरती आहे, तर काकड आरतीला जाऊ, म्हणजे महाराजांचं दर्शन होईल आणि लवकर गाणगापूरसाठी सुद्धा निघता येईल। तर आता आम्ही जातो अन्नछत्रात, जेवण करतो, झोपतो आणि त्याच्यानंतर मग उद्या जाऊया आपण महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। अन्नछत्राच्या इथे आलो, पण इथे पण जवळपास रांगेत 500च्या वरती लोक उभे आहेत। तर मला असं वाटतं एकंदरीतच गर्दी खूप आहे गुरुवार असल्यामुळे। अन्नछत्र ही गोष्ट आधीपासूनच मला खूप आवडते। पहिल्यांदा जेव्हा मी अन्नछत्रात जेवले होते ना, तर ते होतं अक्कलकोटचंच, कारण इथे जेव्हा मी लहानपणी आले होते तेव्हाच मी पहिल्यांदा अन्नछत्र पाहिलं होतं आणि मला ही गोष्ट खूप आवडते। कारण आपण जेव्हा महागड्या रेस्टॉरंटमध्ये जातो तर तेव्हा खिसा बघून आणि पायरी बघून आपली ओळख ठरते, पण इथे कसं असतं, लहानांपासून मोठ्यापर्यंत इथे कधी खिशाचा विचार केला जात नाही। आलेल्या प्रत्येकाला जेवायला मिळतं आणि सारखंच मिळतं, मग तो श्रीमंत व्यक्ती असू दे किंवा खालचा व्यक्ती असू दे। तर ही गोष्ट मला खूप आवडते आणि इथलं जेवण प्रसाद म्हणून असतं, तर त्याच्यामुळे इथली चवसुद्धा खूप वेगळी असते। महाराजांचे आशीर्वाद याच्यामध्ये असतात, तर त्यामुळे अन्नछत्र ही गोष्ट मला खूप आवडते आधीपासूनच। तर इथे कुठलीही देणगी नसते, अगदी मोफत प्रत्येकाला इथे आलेल्याला जेवण मिळतं, कुणीही इथून उपाशी जात नाही। तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। तर तुम्ही कधीही अन्नछत्रात जात असाल तर स्वइच्छेने इथे देणगी देण्याचा नक्की प्रयत्न करा। नमस्कार, गुड मॉर्निंग। आज आहे गुरुवार आणि आज आहे आपला दिवस दुसरा इन अक्कलकोट। तर काल रात्री पोहोचलो होतो, पण रात्री खूप गर्दी असल्यामुळे मंदिर बंद झालं होतं आणि दर्शन झालं नाही। तर आता सकाळी सकाळी चाललो आहोत अक्कलकोटच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग लगेचच जायचं आहे गाणगापूरला। तर चला मग महाराजांचं दर्शन घेऊया।
आशा करते माझ्या या छोट्याशा व्हिडिओद्वारे तुम्हाला घर बसल्या अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचं दर्शन घडलं असेल. तर मी माझा पूर्ण प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये महाराजांचं दर्शन तुम्हाला घडवण्याचा. पण तुमचं मन एकाग्र करून तुम्हीसुद्धा महाराजांना मनोमन प्रार्थना करा आणि तुमच्यासुद्धा इच्छा नक्कीच पूर्ण होऊ दे आणि तुम्हालासुद्धा अक्कलकोटच्या या पवित्र वास्तूमध्ये येण्याची संधी लवकरच मिळू दे. लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत मी खूपदा अक्कलकोटला आलेली आहे. पण मी जेव्हा केव्हा येते ना, मला एक नवीन गोष्ट इथे माहिती पडते आणि खूप छान वाटतं. जेव्हाही केव्हा मी येते इथून जाण्याचं माझं मन होतच नाही. म्हणजे मला असं वाटतच नाही की मी ही वास्तू आधीसुद्धा पाहिलेली आहे आणि माझं मन भरलं. मी जितक्या वेळा येते तितक्या वेळा असं वाटतं की पुन्हा पुन्हा इथे यावं आणि इथेच राहावं. तर मागच्या वेळेस पहिल्यांदाच मी ही फ्रेम बघितलेली होती. तर 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून ही फ्रेम महाराजांची बनवलेली आहे. अगदी सुंदर हुबेहूब महाराज इथे दिसतात. पैसे नसतील मग मी फोन केला. चला इकडे बघा. ते बघ ग. ओरू हाय, काय खाते? मला दे. मला व्हेरी नाईस. मनसोक्त छान प्रसन्न दर्शन घेतल्यानंतर आता सकाळी सकाळीच आम्ही निघालेलो आहोत गाणगापूरच्या दिशेने. महाराजांचं छान दर्शन घेतलं. आता दत्त महाराजांचं दर्शन घेऊया. यावेळेला प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे, पण गर्दी जरी असली तरी दर्शनसुद्धा खूप छान होतंय. इकडून जायचं. किती लांब आहे बाबा पार्किंगपासून मंदिर? हां का? इथे पण खूप गर्दी असते. 11 वाजता आता आम्ही पोहोचलोय गाणगापूरला. तर गाणगापूरला पार्किंग बऱ्यापैकी लांब आहे. म्हणजे मंदिर आणि पार्किंग बऱ्यापैकी डिस्टन्स आहे. तर आता इथल्या लोकल बाजारातून आम्ही मंदिराकडे जातोय. हे आहे गाणगापूरमधील श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचं मंदिर. तर इथे जवळच भीमा अमरचा संगमसुद्धा आहे आणि इथे आता मंदिराच्या दर्शनाची लाईन सुरू होते. तर बऱ्यापैकी गर्दी आहे. जवळजवळ आता 2-2.5 तास लागतील. करू का बंद व्हिडिओ? गुरुवारचे दत्तवीच्या बाजूकडे अन्नदान.
चला हो ताई चला थांबू नका चला आपले तुम्ही असं काय बरं बोला पाना बाराला प्रतिसाद असते 10, 20, 50, 100 गाणगापूरमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. तर जेव्हा आम्ही पार्किंगमधून आलो तर इथे आपल्याला येताना ना बरेच भटजी आणि पंडित बुवा भेटतात. तर ते लाईनसाठी आपल्याकडनं पैसे घेतात किंवा सांगतात आपल्याला की गर्दी आहे. तर आम्ही ते न करता लाईनमध्ये लागलो आणि वरती गेलो तर आमचं अवघ्या 4 ते 5 मिनिटात दर्शन झालं. म्हणजे काही लाईन वगैरे नसते. बरेच जण काय होतं या स्कॅममध्ये फसतात आणि ती जी लाईन होती ती मोठी होती आणि जे आपण या रांगेतून जातो तर तिथे काहीच गर्दी नव्हती आणि अगदी 5 मिनिटात आमचं दर्शन झालं. तर आता 12 वाजता तिथे आरतीसुद्धा आहे. तर जर तुम्ही येणार असाल तर 12 ते 12:39 सकाळी या वेळेच्या आधी या. म्हणजे जवळजवळ 11च्या आधी. कारण की जर मग त्यावेळेला आला तर मध्ये आपण फसतो आणि आरती सुरू होते त्याच्यामुळे दर्शनसुद्धा बंद होतं. कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो. तर 39 मिनिटं पूर्णपणे हे बंद असतं. तर तुम्ही येणार असाल तर त्याच्या आधी या किंवा नंतर या आणि नक्कीच रांगेत लागून दर्शन घ्या कारण की अगदी 5 मिनिटात दर्शन होतं. इथून जायचं आपल्याला. पार्किंगला जागा कमी होती का? अरे जयू इकडे किती पार्किंग आहे बघ. जाऊ दे आता चल. इकडनं जायचंय ना पप्पा आपल्याला संगमावर. पारायण वगैरे तिथे वाचायला बसतात. मग इकडनं नाही जाता येणार. हा पप्पा अगं जाता येईल. मंदिर आहे म्हणे इकडे. अरे इकडनं जाता येतं संगमावर. हा जाता येत आहे मम्मी इकडनं पण. चल दिदू कुठे चालली तू? बिट्टू इकडे इकडे इकडे. नाही हो हे संगमावर दत्त मंदिर पण आता झालंय पप्पा. जेव्हा आपण पहिल्यांदा आलो होतो तेव्हा नव्हतं इथे दत्त मंदिर. पप्पा आधी संगमावर जाऊ ना. मंदिर आहे दत्तांचं. इथे रे ते जयस. हे बघ जयू. हा आणि ती राईड पण बंद केली बाबा ज्याच्यात ते मध्ये भीमा अमरजाचा संगम दाखवायला घेऊन जातात है ना. काहीच नाही. अरे जेव्हा आलो होतो तेव्हा खूप होतं. व्हिडिओ थोडा झूम करून दाखवल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसत असेल 2 नद्यांचा अगदी मध्ये एक रेष आहे. म्हणजे त्या नदीच्या पाण्याचा रंग वेगळा आणि इकडे वेगळा. तर हा आहे भीमा आणि अमरजा नदीचा संगम. आता पारायण सप्ताह सुरू होतोय ना त्याचे पारायण. पण दत्त ठिकाणी येऊन पारायण करण्याला खूप महत्त्व आहे. आणि बघ जे हे ते देऊळबंदाचं शूटिंगवाला सीट आहे ते बघते तिकडे. सीट नंबर 11. इथे राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च तेव्हा तुम्ही पारायण करू शकता. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर अगदी छान दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या दिशेने पुण्याला. प्रत्येक ठिकाणी गर्दी असूनही अगदी शांततेत मनसोक्त दर्शन आम्हाला घडलं. आणि महत्त्वाचं म्हणजे अवघ्या लहान वयात आराध्याने पण खूप छान साथ दिली. गाणगापूरचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला घरी. तर आता जवळजवळ 4:30 वाजलेत. सोलापूर क्रॉस केलं आहे. तर पुणे यायला तर रात्र होणारच आहे.
तर जेवलो नव्हतो सकाळपासून, तर आता जेवणासाठी थांबलो आहे. जेवून घेतो आणि मग पुन्हा घरी जाण्यासाठी निघूया. नाही कोणी सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी.